महाराष्ट्रात महायुतीच पुन्हा येणार की महाविकास आघाडी सरकार याचा निकाल परवा लागेल। पण निकालाआधी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। निकालानंतर शरद पवारांसोबत शिंदे गेले तरी शिंदेंचा निर्णय मान्य असेल असं शिरसाट म्हणाले। पाहूया। समजा ते उद्या शरद पवारांसोबत गेले तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत। संजय शिरसाटांचं हे वक्तव्य साधं सुधं नाही। निकालानंतर एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल म्हणत भुवया उंचावल्या। शरद पवारांसोबत गेले तरी जो निर्णय शिंदे घेतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत असं शिरसाट म्हणाले। निकालाआधीच पवारांसोबत जाण्यावरूनही शिरसाटांनी एक प्रकारे नकार न दिल्याने उलटसुलट समीकरणांना फोडणी बसली। शिंदे साहेब जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील। मग तो जो निर्णय घेतील आणि ज्या दिशेने जातील त्या दिशेने तुम्हाला जावं लागेल। ते योग्य दिशेने जात असतात आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे, म्हणून त्यांच्या दिशेनुसारच आम्ही त्यांच्या मागे त्यांचं शर्ट पकडून आम्ही त्यांच्या मागे जाऊ। समजा ते उद्या शरद पवारांसोबत गेले तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत। त्यांच्या मागेच आम्ही त्यांच्याबरोबर सोबतीने राहू आणि मजबूतीने राहू एवढं तुम्हाला सांगितलं। शिरसाटांची प्रतिक्रिया येताच भाजपकडून प्रवीण दरेकरांना शिंदेंच्या शिवसेनेला तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे हे लक्षात आणून दिलं आणि शिरसाटांची प्रतिक्रिया अधिकृत नसेल हाही दावा केलाय। शिरसाटांची भूमिका ही काय पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं मला वाटत नाही। जर ती पक्षाची अधिकृत भूमिका असेल तर त्यावर मी भाष्य करू शकेन, तथापि मला असं अजिबात वाटत नाही। शरद पवारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवल्यात, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विरोधात लढवल्यात। त्याच्यामुळे ज्या विचारातनं त्यांनी या ठिकाणी महायुती किंवा बीजेपी बरोबर युती केले अशा प्रकारची तिळमात्र गोष्ट होऊ शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे। निकालानंतर समीकरण पुन्हा बदलणार का, हो की नाही याला 2019च्या घडामोडींनंतर नकार देण्याचं धाडस कोणीच करणार नाही। पण TV9च्या मुलाखतीतही मुख्यमंत्री शिंदेंना शरद पवारांसोबतच्या जवळीकवरून प्रश्न विचारला होता। त्यावर पवार कामानिमित्त भेटलेले आहेत, दुसरा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही असं म्हणालेत। नाही, त्याच्या मागे हेही असेल ना की पवार तुमच्याकडे 2 वेळा भेटून गेले तर लोकांच्या भुवया उंचावल्या की शिंदेंना पवार का भेटून गेले। तेव्हापासून लोक हे चर्चा करायला काही लोक लपून छपून भेटतात, आम्ही ते करत नाही। मग ते स्वतः इथे आले होते, ते स्वतः सह्याद्रीला भेटले आणि मुख्यमंत्री असल्यानंतर सगळ्या पक्षाचे लोक मला भेटतात, काँग्रेसचे भेटतात, राज ठाकरे भेटतात, पवारसाहेब त्यावेळेस काही काम होतं, त्यावेळेस काही विषय होते राज्याचे, त्या बाबतीमध्ये चर्चा करायला अनेक वेळा आले। त्याच्यामध्ये राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता काय? मुख्यमंत्र्याला, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जर काही विषय असतील त्यांना भेटायचं असेल याच्यामध्ये दुसरा अर्थ काढण्याची आवश्यकता काय? शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी मात्र शिरसाटांची हिंट पत्रकारांना समजली असेल असं म्हणत अधिक बोलणार नसल्याचं म्हटलंय। संजय शिरसाट हा ज्येष्ठ नेता आहे, माझ्यापेक्षा त्याला पत्रकार परिषद आणि पत्रकारांना देण्याची म्हणजे तो देत असलेली हिंट ही जास्त समजते। त्याच्यामुळे आपण कशाला बोलावं संजय शिरसाटांवर? आपण आपल्यापुरतं बघावं ना, दुसरा काय बोलतोय मला काय करायचं। 2.5 वर्षाआधी शिंदेंनी बंड केल्यानंच मुख्यमंत्री झाले। 105 आमदार असतानाही भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री केलं। आता शिंदेच कसे मुख्यमंत्री राहतील याचा प्रयत्न त्यांच्या पक्षाकडून होतोय। त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढल्यानं तो त्यांचा हक्क आहे असं शिरसाट म्हणाले। निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे, म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेबाचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा, आमच्या कार्यकर्त्याला वाटतं देवेंद्रजी व्हावे, एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे व्हावे असं वाटतं।
अजित पवारांच्या कार्यकर्त्याला त्यांचं वाटतं. पण शेवटी जो महायुतीमध्ये निर्णय होत असतो तो मान्य करावा लागतो. निर्णय केंद्रीय आमचं नेतृत्व ठरवेल. आमचे प्रधानमंत्री अमितभाई नड्डाजी, आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे काही आहे ते बसेल. राज्याचे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि करतील. तर फडणवीसांनी निकालानंतर तिघेही बसून चांगला निर्णय करू असं म्हटलंय. मुख्यमंत्रीपदावर पण चर्चा सुरू झाली. कुठली चर्चा नाही. आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू. इकडे महाविकास आघाडीत पटोलेंच्या एका वक्तव्यावरून राऊतांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्याच नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा मतदान सुरू असतानाच पटोलेंनी दिला. त्यावर असं काही होणार नसल्याचं राऊत म्हणाले. जर पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर राहुल गांधींनी जाहीर करावं असं राऊत म्हणाले. कांग्रेस की लीडरशिप में ही सरकार महाविकास आघाड़ी की बनेगी. उस तरह से जो मतदान का जो रुझान आ रहा है, कॉल आ रहा है, जो लोग मतदान के लिए जा रहे हैं, तो उसके आधार पर राज्य में कांग्रेस के सबसे ज़्यादा कैंडिडेट चुन के आएंगे और महाविकास आघाड़ी की सरकार आएंगी. इसमें कोई दो मत नहीं है. ये काले पत्थर पे सफ़ेद लकीर है. नहीं, मैं ये नहीं मान लूँगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे. अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए. अजून कुठली चर्चाच नाही आहे. त्याच्यावर मी आता चर्चा काय करावी. संजय राऊत साहेब काही ज्यांचं ते हायकमांड असल्यामुळे ते काही बोलू शकतात, त्यांना अधिकार आहे. कालासाठी काही तास आता शिल्लक आहे, पण त्याआधीच नवी समीकरणं आणि मुख्यमंत्री पदावरून शाब्दिक रस्सीखेच सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.